कर्तव्यपरायण आणि श्रेष्ठ नीतिमत्तेनं अनुसरण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याशिवाय माणूस साधकही होऊ शकत नाही, परमेश्वराचा भक्तही होऊ शकत नाही, किंवा उपासकही होऊ शकत नाही. हे आमच्या जीवनाचं अधिष्ठान आहे, जीवनाचा एक भक्कम पाया आहे. हा पहिला भाग कोणीही दुर्लक्षित करू नये. आता पुढे प्रश्न येतो की ज्या वेळेला असा हा साधक आचार धर्मानं, नीती धर्मानं एक सुंदर जीवन जगतो, अनेक प्रकारच्या साधना करण्याचा प्रयत्न करतोय, आणि या सर्व साधना शक्यतो जे आम्ही करतोय त्या सर्व साधना जवळजवळ बहिरंगाच्या साधना आहे. परंतु या साधनाने आम्ही बहिरंगानं चांगले होतो, चांगले होण्याचा प्रयत्न करतो. परंतु खरोखरच जर जीवनामध्ये तितक्या प्रकारची निष्ठा निर्माण जर करायची असेल तर त्यासाठी आपल्या मनाची तयारी ही आवश्यक आहे. आमची मानसिकता तयार पाहिजे, आणि खरोखरच असं हे जीवन जगण्याची माझ्या मनाची तयारी आहे का, हा प्रश्न आहे. वाटतं खूप चांगलं चांगलं जगावं असं वाटतं, चांगलं करावं असं वाटतं, चांगलं बोलावं असं वाटतं, चांगलं जीवन जगावं असंही वाटतं. कोणत्याही माणसाला मी राक्षस व्हावं असं कधीच कुणाला वाटत नाही. कोणत्याही व्यक्तीला मी वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही. सतत चांगलंच व्हावं, चांगलंच बनावं असं वाटतं, परंतु तसं तो दिसत नाही, होत नाहीये. म्हणजे वाटणं हा एक भाग आणि तसं होणं हा दुसरा भाग. वाटतं खूप चांगलं, सगळेजण तुम्ही म्हणतात स्वामीजी खूप करावंसं वाटतं हो, खूप करावंसं वाटतं हो. तुझं केव्हा तरी केव्हा हे चांगलं आहे. केव्हा तरी वाटतं म्हणजे पुष्कळ वेळेला वाटत नाही, हे चांगलं आहे तुमच्या दृष्टीने. लक्षात घ्या.
मग वाटतं, मग तसं का मी होत नाही? म्हणजे वाटणं आणि होणं याच्यामध्ये एक गॅप आहे. गॅप आहे जीवनामध्ये आमच्या. आणि हा जो गॅप जो आहे तो बहिरंगानं गॅप नाही आहे, शरीरानं निर्माण केलेला गॅप नाही आहे, तर हा आमच्या मनानच निर्माण केलेला गॅप. एका बाजूला मन चांगलं व्हावंसं वाटतं आणि तेच ते मन तुम्हाला चांगलं होऊ न देता तुम्हाला खाली ओढतंय. चांगलं होऊ देत नाही. मग दोष हा विश्वाचा नाही आहे, दोष विषयांचा नाही आहे, दोष माणसांचाही नाही आहे, दोष कुणाचाही नाही आहे, दोष माझ्यामध्ये, माझ्या मनामध्ये दोष आहे. आणि हेच मनामध्ये असलेले दोष हेच मला चांगलं होऊ देत नाही. हेच मनामध्ये असलेले दोष मला माझ्या साधनेमध्ये प्रगती करू देत नाही. हेच माझ्या मनामध्ये असलेले दोष म्हणजेच वीकनेसेस, अलीकडची भाषा आपण बोलू की वीकनेसेस आहेत, हेच माझ्या मनात असलेले वीक पॉइंट आणि वीकनेसेस हेच मला आत्मशांती पर्यंत न नेता मला अशांतीच देत आहे. हे जर सत्य जर असेल तर मग आपला जीवनाचा पुरुषार्थ काय, आपल्या जीवनाचा प्रयत्न काय, हा साधक पाहिजे. साधक नुसता बहिरंगानं नाहीये, साधक हा अंतरंगामध्ये आहे. माणूस हा फक्त बहिरंगानं नाही आहे, माणूस हा अंतरंगामध्ये आहे. आणि हा जर अंतरंगामध्ये जर असेल तर असं हे आतच आपल्या दूषित असलेलं मन ठेवून आम्ही कितीही मोठमोठे जीवनामध्ये भुरखे घेऊन हिंडत जरी राहिलो तरी सुद्धा जीवन बदलणार नाही. कितीही आम्ही कुणाला दोष जरी दिले तरी सुद्धा आमचं जीवन बदलणार नाही. आणि त्यासाठी भगवान सतत सांगताय, सर्व शास्त्र सांगताय, सर्व आचार्य सांगताय की उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादये. मी कशाला प्रायोरिटी द्यावी, अमेरिकेची भाषा. आमच्या जीवनामध्ये कशाला प्रायोरिटी आहे, हेच आहे फक्त. अजून दुसरं काही नाही आहे जीवनामध्ये. प्रायोरिटी अजूनही खायलाच आहे, जीवनामध्ये प्रायोरिटी सगळ्याला आहे, पण जीवनामध्ये जीवनाला प्रायोरिटी आम्ही आज दिलेली नाही आहे. पूर्वीच्या काळच्या माणसांनी ती जर आमचे सर्व आई वडील पाहिले आणि तुमचं जीवन पाहिलं, आता पुढचं जीवन पाहू नका, की आमचे आई वडील शिकलेले नव्हते. जास्तीत जास्त किती, 4थी पास, 7वी पास म्हणजे तो जगातला सगळ्यात मोठा माणूस. आणि मॅट्रिक्युलेशन जर झाला असता त्यावेळेला 60 वर्षापूर्वी तर गोल्ड मेडल मिळेल, त्याला पद्मश्री सुद्धा मिळेल. अत्यंत दुर्मिळ होत. म्हणजे शिक्षण कमी होत
ऐश्वर्य पैसा कमी होता, भोगाची साधनं कमी होती, परंतु त्यांनी जे जीवन जगले त्याच्यातले किती पर्सेंटेज आम्ही जीवन जगतो? आज आमच्याकडे बुद्धिमत्ता आहे, आज आमच्याकडे ऐश्वर्य आहे, आज आमच्याकडं कर्तृत्व आहे, आज आमच्याकडं साधना आहेत, आज आमच्याकडं सर्व काही आहे. म्हणजे त्या अशिक्षित असलेल्या त्या आई वडिलांनी ज्या जीवनामध्ये प्रिन्सिपल्स ठेवली, जीवनामध्ये जे आचार असतील, नीतिमत्ता असतील, विचार असतील, जे प्रेम होतं, जी श्रद्धा होती, जी मानवता होती, जी सेवा होती, जी त्याग होता, नव्हे पूर्वीच्या माणसाने कधीही स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं नव्हतं, त्यांनी फक्त शब्द दिलेले होते. शब्द, आता शब्द तर गेलेच, आता दिलेला शब्द पुढच्या क्षणाला मी कधी बोललो आणि रेकॉर्ड जरी दाखवलं तरी चुकीचं आहे, रेकॉर्डर मध्ये चूक आहे असं ते आम्ही सुद्धा म्हणायला आता हरकत नाही. म्हणजे शब्द दिलेले होते, एक शब्द त्यांनी मरेपर्यंत पाळलेला आहे. केवढी ही नीतिमत्ता होती, किती तो त्याग होता, जिव्हाळा होता, प्रेम होतं, सेवा होती, श्रद्धा होती. त्यांच्या पासंगाला सुद्धा आम्ही आज नाही. का? कुठे चूक आहे? चूक बाहेर नाही आहे, चूक विश्वामध्ये नाही आहे. आम्ही फक्त प्रायोरिटी बदललेली आहे. आई वडिलांची प्रायोरिटी होती माणुसकीला, बरोबर आहे ना? त्यांनी पैशाला किंमत दिलेली नव्हती. पैसा होता, 10 रुपये 25 रुपये मिळवत होते जीवनामध्ये. पैशाला प्रायोरिटी नव्हती, उपभोगाला प्रायोरिटी नव्हती. त्यावेळेला माणुसकीला प्रायोरिटी होती, त्यावेळेला संस्काराला प्रायोरिटी होती, त्यावेळेला आचार नीतिमत्तेला प्रायोरिटी होती. आणि आज आमची प्रायोरिटी बदललेली आहे. माणुसकीला प्रायोरिटी नाही आहे, जीवनाला प्रायोरिटी नाही आहे, जीवन व्यतिरिक्त असलेल्या सगळ्याला प्रायोरिटी आहे. आणि त्याचमुळं आमच्या जीवनातले सर्व आचार, विचार आणि उच्चार, आमच्या जीवनातली सर्व प्रकारची नीतिमत्ता, आमच्या जीवनातले सर्व श्रद्धा, सेवा, त्याग, प्रेम, जिव्हाळा, सर्व हे जे शब्द नुसते आम्ही वापरतोय जीवनामध्ये, हे नुसते पोकळ शब्द आहेत, नाही का? हे शब्द आहेत नुसते. मी सतत उदाहरण देतो, भयंकर कठोर आहे आणि सगळ्यांना ऐकवले. 65 वर्ष झाली आज कशाला? स्वातंत्र्याला. या 65 वर्षामध्ये आपणही काही लोकांनी पाहिलं असेल, स्वातंत्र्य पूर्व काळ लाखो लोकांनी या स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केलेलं आहे. आपल्या त्या स्वातंत्र्यासाठी सर्व जीवन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये समर्पण केलेलं आहे. कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेले आहे. ती राष्ट्रश्रद्धा, ती भक्ती, तो त्याग इतकाच नव्हे तर त्या ज्या वेळेला रणांगणामध्ये उडी घेतली त्यावेळेला सर्वांना माहित होतं की याचा शेवट फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे फासावर लटकणे. दुसरा शब्दच नाही आहे. पण फासावर लटकत असताना सुद्धा, मृत्यू समोर येत असताना सुद्धा त्याने भगवद्गीता हातामध्ये घेऊन आनंदाने तितका त्याग केलेला आहे. ही राष्ट्रभक्ती, ही राष्ट्र सेवा, हा त्याग 65 वर्षानंतर
एक तरी माणूस आमच्या या समाजामध्ये निर्माण झालेला आहे राष्ट्रासाठी, समाजासाठी, धर्मासाठी झालाय का बरं? आणि आज आम्ही सर्वजण बोलतोय फक्त, पण कृती शून्य आहोत आमची. का? प्रायोरिटी बदललेली आहे. जीवनच बदलले की त्यावेळी प्रायोरिटी स्वातंत्र्य होतं आणि आता प्रायोरिटी खुर्ची आणि सत्ता आणि पैसा यावर आहे. प्रायोरिटी बदलली की नीतिमत्ता बदलते, प्रायोरिटी बदलली की आचार धर्म बदलतात, प्रायोरिटी बदलली की गुणनीती बदलते, प्रायोरिटी बदलली की सेवा, त्याग, प्रेम सर्व काही बदलतं आणि त्या ठिकाणी स्वार्थ, लोलुपता, कामुकता हेच त्या ठिकाणी निर्माण होत. आणि हे कुठं आहे? बाहेर नाही आहे, आपल्या आत आहे. मग हे जर आत जर असतील तर जर बदलायचं जर असेल तर बहिरंगानं बदलायचं नाही आहे, आपल्या अंतरंगानं बदलायचं. अंतरंग बदललं पाहिजे. माणसाला बदलायचं जर असेल तर माणसाचं मन बदललं पाहिजे. कपडे बदलून माणूस बदलत नाहीये, डिग्रिया घेऊन माणूस बदलत नाहीये, विद्वत्ता घेऊन माणूस बदलत नाहीये. त्याच्या माग असलेलं मन बदललं. कारण का सर्व दोष जे आहे ते मनामध्ये आहे. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो. हेच हे मन माणसाला राक्षस बनवतोय आणि हेच हे मन माणसाचा राक्षस नाहीसा करून माणूस बनवतं. नवे हेच हे मन माणसाला देवत्वापर्यंत घेऊन जाईल. आणि म्हणून मन बदललं पाहिजे. आणि त्यामुळे समजणं आणि होणं याच्यामध्ये जर कोण जर डिव्हिजन जर करत असेल तर ते डिव्हिजन आपल्या मनानंच केलेलं आहे. या मनामध्ये असलेल्या दोषांच्या मुळे, वीकनेसेस मुळे सर्व काही आम्ही साधना करतोय. सर्वजण साधना करतायत, परंतु आमच्यात काही बदल होत नाही. कारण आम्ही जे करतोय ते सगळं कॅज्युअल करतोय. सांगितलंय म्हणून करतोय. बस आई वडिलांनी सांगितलं म्हणून करतोय, गुरुनी सांगितलं म्हणून करतोय, मला पटलंय म्हणून करत नाही. मला अजून निष्ठा निर्माण होत नाही. प्रत्येक साधकाला जर काही निर्माण करायचं असेल, बदलायचं असेल तर मन बदलायचं. बस. आणि मन बदलायचं आहे म्हणजेच मनातले दोष कमी करायचे आहे आणि मनामध्ये दिव्यत्वाचा किंवा देवत्वाचे किंवा दैवी गुणांचा उत्कर्ष करण्याचा अभ्यास केला. यासाठी भगवान गीतेमध्ये फार सुंदर मनाचं विश्लेषण करताय. 13व्या अध्यायामधले 5 श्लोक. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. की हे सर्व जे 5 श्लोक दिलेले आहेत त्या श्लोकांच्या मधून भगवंतानी गुणवत्ता कोणकोणती आहे अंतरंगामधली, कोणकोणत्या गुणांचा माणसानं साधकाने उत्कर्ष करावा, अतिशय सुंदर की यासारखे 5 श्लोक
700 श्लोकांच्या मध्ये नाहीच आहे. लक्षात की याचं चिंतन करा. मी म्हणेन की जर आपल्याला पुढच्या वर्षी आपण परत भेटणार आहोत, काही काही लोक भेटतात वर्षानं, हरकत नाही. पण या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंतचा एक प्रोजेक्ट असं आपण म्हणू, काय वेगळं, या वर्षाचा प्रोजेक्ट. कोणता प्रोजेक्ट? की हे 5 श्लोक जे आहेत, अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, हे 5 श्लोक पाठी असतील. फार अवघड आहे नाही. तुम्ही वाचायला लागला ते की बाप रे, महाभयानक आहेत श्लोक हे. जसं समर्थांचे कुठले लक्षण, अहो चांगल्या माणसाने सुद्धा जरी मूर्खाची लक्षणं वाचली ना, तर चांगला माणूस सुद्धा म्हणेल अरे मी चांगला नाहीच आहे, मी महामूर्ख आहे. की इतकी सुंदर मूर्खाची लक्षणं सांगितली आहेत. खरोखर या जगात कुणीही सांगितलंय, फक्त समर्थाने धाडस केले मूर्खाची लक्षणं सांगतात. कुणी संतांनी सांगितलं का मूर्खाची लक्षणं? आता जर सांगितलं तर मारच खाईल तो. डाऊन डाऊन मुर्दाबाद सुद्धा होईल. मूर्खाची लक्षणं आहे. लक्षात घ्या की ही जी सगळी जी लक्षणं जी आहेत, 1 वर्षाचा प्रोजेक्ट. अमानित्वम, अदंभित्वम म्हणजे मानित्वम, दंभित्वम इत्यादी हे दुर्गुण आहे. आणि याच्या उलट मान म्हणजे काय, दंभ म्हणजे काय, वगैरे वगैरेच चिंतन करा. आत जरा निरीक्षण करा. प्रायोरिटी आता मन बदलायला करा. अंतरंग बदल्याचा प्रायोरिटी द्या. आणि ही जर प्रायोरिटी बदलायची असेल तर मनानच, मनाच्या साह्यानं मनातले हे दोष याचं चिंतन करून दोष निवारण केले पाहिजे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम. बस म्हणजे एक सुंदर मन. इंग्लिश मध्ये मी त्याला सतत म्हणतो ए सिंपल माइंड आणि मॅच्युअर माइंड. एक सिंपल माइंड असू दे, एक सुंदर असं निर्माण करा मन की ज्या मनामधून हे सर्व दोष कमी 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 होते. बस. आणि आम्ही त्या भगवंताच्या जवळ 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 जाण्याचा प्रयत्न करू. आणि असं ज्या वेळेला मन होतंय त्याच वेळेला भगवान म्हणताय काय, शेवटचा श्लोक गीतेतला, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम अहं त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. यारे परमेश्वराला अनन्य भावानं शरण जा. बस. आणि शरणागती हीच साधना आहे. समर्पण हीच साधना आहे. नवे समर्पण हे जीवनाचं साध्य. आपोआप जीवनामध्ये शांती, आनंद, सुख जागर होईल. की ज्या भावामध्ये अहंकार ममकार संपेल, ज्या भावामध्ये कर्ता भोगता संपेल आणि फक्त त्या ठिकाणी एकच भाव राहील. बस. आनंद, जीवनाला पूर्णता.
यथा नद्यः स्यन्दमानः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय. की जशी नदी अखंडपणानं सागराच्या दिशेनं धावत असते, धावता 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 सर्व प्रकारच्या संकटांच्या वर मात करते, हळूहळू हळूहळू सागराच्या जवळ जाते नव्हे, जवळ गेल्यानंतर शेवटी ती स्वतःला अस्तंगत करते, झोकून देते. आणि झोकून दिल्यानंतर नदी नदीच राहत नाही, नदी सागर रूप यद्गत्वा न निवर्तन्ते, ती पूर्णतेची अवस्था होते. तर ती अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. आपल्या जीवनाचं ते उद्दिष्ट आहे, जीवनाचं अंतिम साध्य आहे. आणि ते साध्य करण्यासाठीच या सर्व आचार्य परंपरेनं भगवान व्यासानी, भगवान दक्षिणामूर्तीने आपल्याला शक्ती द्यावी, सामर्थ्य द्यावं आणि हळूहळू हळूहळू आपलं अंतरंग बदलून एक जीवनातला शुद्ध निर्व्याज असलेला आनंद अनुभवा. हीच आजच्या या व्यास पौर्णिमेच्या चरणी भगवंताला प्रार्थना करतो. सर्वांना शुभेच्छा, आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. ओम तत्सत.